तर मंडळी बघू शकतात हे असत राईड विथ कोकणकरचे। तर मंडळी मी आता इलेला असं किरण फार्म स्टेवर आणि म्हणजे माझं जावतो प्लॅन ठरलो आंबोली। आणि तर मंडळी मी असं आता चौकोळे आणि चौको नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा। तर मी आज मस्तपैकी रेडी झाले कारण माका जाऊ म्हणजे माझं जावतो प्लॅन ठरलो आंबोली। आणि आंबोलीत जाऊसाठी काय माझ्याकडे गाडी नाही त्यामुळे माझा एकच सहारा ती म्हणजे ST। तर चला मग जाऊया पहिला चंदगड बस स्टँडवर आणि मग जाऊया आंबोली। चला। चार महिन्यात एका दिवस तरी मला आलो बेळगाव जावा बेळगाव ठीक आहे। तर मंडळी मी चंदगड फाट्यावर गेला असं बघू शकतो माझ्याकडे चंदगड फाटवा आणि चंदगड फाट्यावरसून मग आता सावंतवाडी मालवण म्हणजे आंबोलीकडे जाणारी दुसरी बस पकडू त्या चंदगडवरच्या बसने चंदगड फाट्यावर तितक्यातच सोडता मका आता दुसरी बस पकडून मग आंबोलीत जाऊ काय। तर चला बघूया किती वाजता बस आणि चला जाऊया। तर मंडळी मी असं आता चौकोळे आणि चौकोळचा आमचा घर तुमका बघितला असताना गणपतीच्या ब्लॉकमध्ये नाही बघू तरी पण मी तुमका परत ह्या ब्लॉकमध्ये दाखवायचं आहे। तर बघू शकतात हे असं आमचं चौकोळचा घर आणि खालती एक घर आणि दुसरा आणि ह्यासाठी असं खण तीसुद्धा मी त्या ब्लॉकमध्ये दाखवले। परत आता दाखवायचं तुमका व्हायचं ती आटली चला दाखव। बघा असा आमचा ह्या तळा कोणी सांगितलं तर काय असते तुमचं टेक्निक। तर मंडळी ह्या असं आमचं घर तुमका दाखवते भूतून चला। हे बघू शकतात कार्टे बघा काय झालं डेंजरस कोण आहे का बेस करणे डेंजरस जाऊ वाट नाही खाचकुलती एवढी वाढली आहे ना आमचं घर बघा। तर मंडळी ह्या असं आमचं दुसरा घर आणि ह्याडे काकांचा घर आणि हे काकांचे झिलत सांगा रे तुझं नाव सांग। अरविंद जाधव। तुझं रे मी सांगतोय रुद्र अरविंद जाधव। कितवी तास आहे ती? चौथी पहिलीत। स्टेशन पण घडायचं जाऊया नंदू बाबा जाऊया नंदू बाबा कुठं चला देवाचं एक भूतर तुमका अजून देवळा असं महादेवाचं एक असा आणि एक रावणाचा नंतर दाखवतो चला अजून एक देऊ दाखव।
₹2 लॉलीपॉप. चला तर आज असं आयतवार तसमीत गेलाय तसं वाटलं आज. तर मंडळी बघू शकतात हे असत राईड विथ कोकणकरचे भागीदार. हे असंच आंबोलचे आणि मी असं चौकूचो. आंबोलच्या ब्लॉगर बघून मला बरं वाटला. मस्तच भारी. चला तुम्ही काही नाही तर बघूया आंबोलचं काय दाखवायचं आमका. तर मंडळी मी आता इलेला असं किरण फार्म स्टेवर आणि ह्या असा राईट विथ कोकणकर आपले यूट्यूबर ब्लॉगर त्यांचा. तर आता बघूया त्यांचा काय काय केलं नाही. चला. तर मित्रांनो, खास करून आपले हे यूट्यूबर मला भेटायला आले त्याचा खूप मला आनंद होतो. आणि ह्याला मी आपलं फार्म स्टे आहे जे आपल्या सर्वांसाठी खास करून ओपन केलेलं आहे. आणि माझं एक स्वप्न देखील होतं की आपल्यासारखे साधारण मिडल क्लास फॅमिलीतले असतात त्यांच्यासाठी स्वस्तात आणि मस्त असे रूम्स अवेलेबल करून द्यायचं असं माझं स्वप्न होतं. तेच स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे आणि त्याबद्दलच मी थोडक्यात तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर असं हे समोरच आम्ही त्याला मालवणी भाषेत खळा म्हणतो. तर अंगण असं बनवलेलं आहे आणि त्याच्या तिन्ही साईडने असे फुलझाडं लावलेली आहेत. तर मित्रांनो, राईड विथ कोकणकरच्या टीमने अशी पेंटिंग केलेली आहे. तिला वारली पेंटिंग असं म्हणतात. आणि या ठिकाणी यवा कोकण आपलीच असं लिहिलेलं आहे. ब्रीद वाक्य तुम्ही म्हणू शकता. आणि इथे आपलं किरण फार्म स्टे असं दाखवलेलं आहे. आता तुम्हाला आतमध्ये नेतो आणि रूम्स कसे आहेत ते दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही 2 रूम ओपन केलेला आहे. हा एक आणि हे असे 2च रूम आम्ही सध्या तरी काढलेले आहेत. तुम्हाला एका रूमची झलक दाखवतो. तर असा हा पूर्णपणे रूम आहे. या एका रूम मध्ये साधारणपणे 4 माणसं तरी आरामात झोपू शकतात. आणि सध्या डिसेंबर महिना चालू आहे त्यामुळे डिसेंबरची ऑफर आम्ही 1 नाईट 2 पर्सनसाठी 1000 अशी ठेवलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर नक्की कधीतरी या आणि किरण फार्म स्टेला भेट द्या. आता मी तुम्हाला एक मातीचं घर आम्ही जे बनवलेलं आहे आणि एक ट्री हाऊस बनवलेला आहे ते दाखवतो. तर मित्रांनो, असं हे आम्ही पूर्णपणे नॅचरल असं हे आहे ते मातीपासून बनवलेलं आहे आणि वर आहे ते गवत घातलेलं आहे. त्याच्या खाली काट्या आहेत. आमच्या इकडे काट्या हे आमच्या इकडे कारवीची काट्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यापासून असं हे मातीचं घर आम्ही बनवलेलं आहे. आतमध्ये पण शेणाची जमीन आहे आणि सगळं जेवढं काही नॅचरल होईल तेवढं नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोड्याच काही दिवसामध्ये याचा व्हिडिओ प्रॉपर येईल तुमच्यासमोर. तो तुम्ही नक्की बघा. आता तुम्हाला नेतो आणि ट्री हाऊस कसं आहे ते दाखवतो. चल. तर आता मी आहे ट्री हाऊसच्या पायऱ्यांवरती आणि असे लाकडाचे पूर्णपणे पायऱ्या बनवलेल्या आहेत. आता वर डायरेक्ट जाऊया आणि तिथे तुम्हाला दाखवतो ट्री हाऊस कसं आहे. तर मित्रांनो, असं आम्ही हे ट्री हाऊस जे बनवलेलं आहे यात आरामात 2 माणसं झोपू शकतात आणि पूर्णपणे हे देखील नॅचरल आहे. झाडाच्या पानापासून असं याचं छप्पर केलेलं आहे आणि असे झाडावर आम्ही ट्री हाऊस बनवलेलं आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता पूर्णपणे नॅचरल असं आहे. तर मित्रांनो, या किरण फार्म स्टेवर तुम्हाला यायचं झालं तर आंबोली गोवा हायवेकडून हिरण्यकेशी फाटा असेल. त्या हिरण्यकेशी फाट्यात वरून पुढे आल्यानंतर तुम्हाला हिरण्यकेशी लाट भेटेल जिथे हिरण्यकेशीचे तिकीट वगैरे काढतात. तिकडनं राघवेश्वर मठाकडे असा रोड जातो. ह्याच रोडला असं एक किरण फार्म स्टे आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि भेट द्या. आणि तर नक्की भेट द्या.
सत्तूबाईची ढोल. मध्ये बसू ना